1 ऑगस्टपासून प्रेम, पैसा आणि वैवाहिक जीवनात एक मोठा बदल जाणवू शकतो. तुम्हाला जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टी अचानक खटकू लागल्या, नात्यामध्ये प्रेमापेक्षा टीका वाढली किंवा सुंदर आणि महागड्या वस्तूंवर अनावश्यक खर्च करण्याची इच्छा होत असेल, तर यामागे शुक्राचा हा महत्त्वाचा गोचर असू शकतो. कारण 1 ऑगस्ट 2026 ते 2 सप्टेंबर 2026 या काळात शुक्र कन्या राशीत भ्रमण करणार आहे आणि कन्या ही शुक्राची नीच राशी मानली जाते. शुक्र आपल्या जीवनातील प्रेम, विवाह, वैवाहिक सुख, आकर्षण, सौंदर्य, कला, संगीत, पैसा, वाहन, दागिने, वस्त्र, सुखसोयी आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. परंतु शुक्र जेव्हा कन्या राशीत येतो तेव्हा भावना आणि प्रेमापेक्षा व्यवहार, विश्लेषण, परिपूर्णतेची अपेक्षा आणि दोष शोधण्याची प्रवृत्ती वाढू शकते. त्यामुळे या काळात जोडीदाराच्या चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष होऊन त्याच्या छोट्या चुका अधिक दिसू शकतात. तू नेहमी असंच का करतोस? तुला माझ्या भावना समजतच नाहीत. अशा तक्रारींमुळे लहान गैरसमज मोठ्या वादामध्ये बदलू शकतात. म्हणून नात्यामध्ये लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. आर्थिक बाबतीतही सावध राहणे आवश्यक आहे. महागडी वस्तू, कपडे, दागिने, सौंदर्य प्रसाधने किंवा लक्झरी वस्तूंवर भावनेच्या भरात खर्च होऊ शकतो. एखादी गोष्ट सुंदर दिसते म्हणून ती आवश्यकच आहे असे नाही. मोठी गुंतवणूक, वाहन किंवा महागडी खरेदी करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या आणि आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या. कला, फॅशन, सौंदर्य, चित्रपट, संगीत, इंटिरियर, डिझाईन आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या कामामध्ये अधिक बारकाईने लक्ष द्यावे लागू शकते. स्वतःच्या कामाबद्दल असमाधान वाटू शकते किंवा सतत परिपूर्णतेचा आग्रह वाढू शकतो. पण हीच ऊर्जा योग्य प्रकारे वापरली तर तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारू शकते. आरोग्याच्या दृष्टीने त्वचा, हार्मोन्स, मूत्रपिंड, प्रजनन आरोग्य आणि साखरेशी संबंधित बाबींकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि शरीराला आवश्यक विश्रांती द्या. या काळात शुक्राचे सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि शक्य असल्यास श्री सूक्ताचे पठण करा. ओम द्रां द्रीं द्रौं सहा शुक्राय नमः या मंत्राचा आपल्या श्रद्धेनुसार जप करू शकता. तांदूळ, साखर, दूध किंवा पांढऱ्या वस्त्रांचे दान करा. पत्नी, माता आणि घरातील महिलांचा आदर करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नात्यांमध्ये टीकेपेक्षा कौतुक करा. सौंदर्यापेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या आणि खर्च करण्यापूर्वी स्वतःला विचारा, ही वस्तू खरोखर आवश्यक आहे का? कन्या, मीन, मिथुन, धनु आणि वृषभ राशीच्या व्यक्तींना या गोचराचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवू शकतो. मात्र अंतिम परिणाम तुमच्या जन्मकुंडलीतील शुक्राची स्थिती, दशा, दृष्टी आणि इतर ग्रहयोगांवर अवलंबून असतील. लक्षात ठेवा, नीच ग्रह म्हणजे नेहमीच वाईट परिणाम असे नाही. नीचभंग राजयोग, शुभ ग्रहांची दृष्टी किंवा अनुकूल दशा असल्यास शुक्र चांगले परिणामही देऊ शकतो. म्हणून शुक्र नीच राशीत आहे म्हणजे सुखाचा अंत होणार असे अजिबात नाही. ही तर प्रेम, पैसा आणि सुखसोयींबाबत अधिक शहाणपणाने निर्णय घेण्याची वेळ आहे. या काळात तुम्हाला सर्वाधिक काळजी कोणत्या विषयाची वाटते? नातेसंबंध, पैसा की आरोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा.